नमस्कार मंडळी. आज आपण बनवतो आयुर्वेदिक चहा. तर आता हा चहा मी का दाखवते, तर याचं कारण असं, की बरेच जण म्हणतात, की चहामध्ये दूध टाकून प्यायचं नसतं. तर यासाठी आता ही आयुर्वेदिक पद्धतीमध्ये कसा चहा बनवायचा त्याची ही कृती. तर इथे मी 1 पेला पाणी आणि 1 पेला दूध घेतलेलं आहे. त्याला हलकीशी उकळी आली, की आपण त्यामध्ये गवती चहा टाकून घेणार आहोत. आता आपल्याला थोडा वेळ वाट पाहिजे. अगदी थोड्या वेळानंतर आपण घालून घेणार आहोत यामध्ये चहा पावडर. आता इथे मी 2 कप चहा बनवते म्हणून मी इथे 2 चमचे चहा पावडर घातलेले. चहा पावडर अतिशय स्ट्रॉंग नाही आहे, सौम्य आहे. उकळी येण्याची वाट पाहिजे. तुम्ही पाहू शकता मस्त उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतर गॅस आपल्याला मंद करून घ्यायचा आहे. आता छान आपला चहा उकळून रंग बदलायची आपल्याला वाट पाहिजे. या स्टेजला आता आपला चहा छान उकळलेला आहे. आता काय करायचं आहे आपल्याला चहा उकळण्याची आणि व्यवस्थित रंग येण्याची वाट पाहिल्यानंतर तुमच्या आवडीचा रंग आल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे. आता आपण यामध्ये साखर घालून घेणार आहोत. आता साखर घातल्यामुळेच काय होतं, ह्या दूध आणि आपल्या चहाच्या मिश्रणामध्ये एक केमिकल प्रक्रिया होते. त्यामुळे आपल्याला साखर घातल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आणि लगेचच हा चहा सर्व्ह करायचा आहे. आता तुम्ही पाहू शकता आपला चहा तयार झालेला आहे. ज्यांना कोणाला ॲसिडिटीचा त्रास होतो किंवा ज्या कोणाला दुधासोबत चहा घेऊ नये असं सांगितलेलं आहे, पण तुम्हाला तसा चहा आवडत असेल, तर तुम्ही हा चहा नक्की ट्राय करून पहा. हा आयुर्वेदिक चहा तुम्हाला कसा वाटला आणि याची लज्जत कशी वाटली ती कॉमेंट्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.